In today's video, we are going to learn vocabulary related diseases and health problems. त्यामध्ये पहिल्यांदा पाहूया डायरिया. डायरिया म्हणजे अतिसार होणे किंवा जुलाब होणे. डायरिया मोस्टली होतो कंटेमिनेटेड फूड किंवा डर्टी वॉटरमुळे. डायरिया कॉजेस डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता जाणवते. त्याचबरोबर एक्स्ट्रीम थर्स्ट मोठ्या प्रमाणात तहान लागते, विकनेस कमजोरी येते आणि त्याचबरोबर डिझिनेस चक्कर येते. नेक्स्ट आहे ऍसिडिटी. ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त किंवा पित्त. ऍसिडिटी मीन्स एक्सेस ऍसिड इन स्टमक. इट क्रिएट्स बर्निंग सेन्सेशन इन चेस्ट और इन थ्रोट. इटिंग स्पायसी फूड, स्किपिंग मील म्हणजे वेळेवर जेवण न करणे, त्याचबरोबर ऑइली फूड आणि स्ट्रेस किंवा टेन्शन हे याची कारण असतात. मग यासाठी रेमेडीज म्हणून आपण अँटासिड घेऊ शकतो. त्याचबरोबर रेग्युलर वेळेवर जर जेवण असेल, रेग्युलर मील असेल तर तरी पण आपल्याला ऍसिडिटी कमी होते. त्याचबरोबर कोल्ड मिल्क थंड दूध आपण पिऊ शकतो. नेक्स्ट आहे बॉल्डनेस. बॉल्डनेस मीन्स टक्कल. दॅट मीन्स लॉस ऑफ हेअर ऑन द स्काल्प. स्काल्पवरचे केस जे आहे ते जाणे याला आपण बॉल्डनेस टक्कल असं म्हणत असतो. हिकअप. हिकअप म्हणजे उचकी देणे. सडन इनव्हॉलंटरी साऊंड फ्रॉम द थ्रोट. घशामधून अचानक असा आवाज येतो त्याला आपण हिकअप उचकी देणे असं म्हणतो. इटिंग टू फास्ट और ड्रिंकिंग कोल्ड वॉटर सडनली म्हणजे अचानक पाणी पिताय किंवा वेगाने जेवण करतायत किंवा पटपट खाताय तर त्यावेळेस अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. नेक्स्ट आहे इंडायजेशन. इंडायजेशन म्हणजे अपचन. इंडायजेशन मीन्स फूड इज नॉट डायजेस्टेड प्रॉपरली. इंडायजेशन कशामुळे होतं तर ओव्हर इटिंग जास्त खाणे, ऑइली फूड, स्पायसी फूड किंवा इरेग्युलर इटिंग हॅबिट्स असतील तर त्यावेळेस इंडायजेशन होतं. यामुळे काय होतं पोटामध्ये गॅस निर्माण होतो, ब्लोटिंग होतं. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगतं, हेवीनेस, बॉडीमध्ये जडपणा येतो. नेक्स्ट आहे कॅल्क्युलस किंवा किडनी स्टोन. कॅल्क्युलस म्हणजे मुतखडा, किडनी स्टोन म्हणजे मुतखडा. आता हे कशामुळे होतं पहा, थोड्याशा पाण्यामध्ये आपण जर साखर जास्त टाकली तर ती साखर जी आहे क्रिस्टलच्या स्वरूपामध्ये तळाला साठते. त्याच पद्धतीनं कॅल्शियम किंवा युरिक ऍसिडचे क्रिस्टल जर साठत गेले तर त्या ठिकाणी किडनी स्टोन किंवा कॅल्क्युलस तयार होतो. यामुळे काय होतं डिफिकल्टी इन युरिनेशन, त्याचबरोबर स्टमक पेन मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्याचबरोबर बॅक पेन सुद्धा होतो. नेक्स्ट इज जॉन्डिस. जॉन्डिस मीन्स कावीळ. दिस इज लिव्हर रिलेटेड डिसीज. आईज अँड स्किन बिकम्स येलो. यामुळं डोळे आणि स्किन जी आहे ती पिवळी होते. मोस्टली होतं लिव्हर इन्फेक्शन किंवा हेपॅटिटिस, जसं की लिव्हरला सूज येणे. नेक्स्ट आहे लेप्रोसी. लेप्रोसीला आपल्याकडे रक्तपित्ती असं म्हणतात, त्यालाच कुष्ठरोग किंवा महारोग असं म्हटलं जातं. लेप्रोसी इज अ स्लो बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं जे डायरेक्टली स्किन किंवा नर्व्हच्या बाबतीत होत असतं. मायकोबॅक्टेरियम लिप्रे या बॅक्टेरियामुळे हा डिसीज होत असतो. यामुळे स्किन पॅचेस येतात म्हणजे वेगवेगळे शरीरावर धब्बे झाल्यासारखं होतं आणि त्याचबरोबर लॉस ऑफ सेन्सेशन म्हणजे संवेदना कमी होतात. नेक्स्ट इज चिकन पॉक्स. चिकन पॉक्स मीन्स कांजिण्या. हे छोटे छोटे ब्लिस्टर्स असतात जे आपल्या स्किनवर येत असतात. ब्लिस्टर्स मीन्स फोड येत असतात. चिकन पॉक्स इज अ व्हायरल इन्फेक्शन कॉझिंग इची ब्लिस्टर्स. त्यामुळं इची ब्लिस्टर्स म्हणजे खाजवणारे असे ब्लिस्टर्स फोड येत असतात. नेक्स्ट इज कॉन्टेजियस. कॉन्टेजियस म्हणजे सांसर्गिक. वन पर्सन टू अनदर पर्सन ज्यावेळेस डिसीज स्प्रेड होत असतो त्यावेळेस त्याला आपण कॉन्टेजियस असं म्हणतो. नेक्स्ट इज मलेरिया. मलेरिया मीन्स हिवताप. फिमेल एनाफिलिस मॉस्किटो कॉजेस मलेरिया. पॅरालिसिस. पॅरालिसिस मीन्स अर्धांग वायू म्हणजे बॉडी मुवमेंट करत नाहीये. ज्या पार्ट मध्ये पॅरालिसिस बॉडीच्या झालेला असतो त्या पार्ट मध्ये सेन्सेशन लॉस झालेला असतो आणि तो बॉडी पार्ट जे आहे ते काम करत नसतात. नेक्स्ट डिसीज इज पाइल्स. पाइल्स मीन्स मुळव्याध. स्वॉलन वेन्स इन रेक्टम. रेक्टमच्या ठिकाणी ज्या नसा असतात त्या सुजल्यामुळं हा प्रॉब्लेम होत असतो. यामुळे पेन आणि ब्लिडिंग मोठ्या प्रमाणात होत राहतं. नेक्स्ट इज डायबिटीज. डायबिटीज मीन्स मधुमेह. हाय शुगर लेवल इन ब्लड दॅट्स द रिझन ऑफ इट. लॅक ऑफ इन्सुलिन मुळे डायबिटीज होतो. नेक्स्ट आहे पस. जखमेमध्ये जो पू होतो त्याला पस असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज र्युमॅटिझम. र्युमॅटिझम मीन्स संधिवात किंवा सांधेवात. यामध्ये जॉईंट पेन आणि इन्फ्लेमेशन होतं म्हणजे हाडांचे जे जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दाह होतो किंवा आग होते.